घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवत नागरिकांचा विश्वास संपादन करणाऱ्या गिरणारे येथील मोती पुष्प भारत गॅस सर्व्हिसेस गिरणारे यांच्या एजन्सीने पुन्हा एकदा आपल्या सेवाभावाची प्रचिती दिली आहे। एजन्सीचे संचालक विष्णू थेटे यांनी संकट काळातही जबाबदारीने सेवा देत नागरिकांना दिलासा दिलाय। सध्या काही ठिकाणी युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवड्याची अफवा पसरत असल्या तरी त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं विष्णू थेटे यांनी स्पष्ट केलंय। घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले। तसेच त्यांनी ग्राहकांना महत्त्वाच्या सूचना देताना सांगितले की गॅस सिलेंडर प्रत्यक्ष प्राप्त झाल्यानंतरच ओटीपी द्यावा। ओटीपी देणे म्हणजे सिलेंडर प्राप्त झाल्याची खात्री असते आणि याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे। गॅस बुकिंग बाबत असलेल्या गैरसमजांनाही त्यांनी दूर केलंय। बुकिंग केल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 दिवसात सिलेंडर घरपोच दिला जातोय असं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे नागरिकांनी गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी न करता संयम राखावा असे त्यांनी सांगितलंय। याशिवाय ज्या ग्राहकांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये त्यांनी तात्काळ ती पूर्ण करावी असं आवाहन करत भविष्यातील अडचणी टाळण्यावर भर दिलाय। कोरोना काळातही मोती पुष्प भारत गॅस सर्व्हिसेस एजन्सीने अत्यंत जबाबदारीने सेवा देत एकही दिवस गॅस पुरवठा खंडित होऊ दिला नाहीये। त्या काळातील त्यांची सेवा विशेष उल्लेखनीय ठरली आहे। यावेळी विष्णू थेटे यांनी नागरिकांना गॅसचा जपून वापर करण्याचं आवाहन केलंय। गॅसची बचत करा, आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत असे सांगत त्यांनी भविष्यातही अशीच सेवा देण्याचा विश्वास व्यक्त केलाय। एकंदरीत गिरणारेमध्ये विश्वासार्ह सेवा, पारदर्शक कामकाज आणि संकट काळातील तत्परता यामुळे मोती पुष्प भारत गॅस सर्व्हिसेस एजन्सी नागरिकांसाठी आधारवड ठरत आहे। प्रथमतः नमस्कार। सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं असं काही नाही, गॅस सिलेंडरचं ॲक्च्युअल जे आता पहिले सुरुवातीला नाशिक जिल्ह्याला 50,000 बुकिंग होत होत्या त्या एकदम 1 लाखावर गेल्या। त्याच्यामुळं पॅनिक बुकिंग ह्या वाढल्या। त्यामुळं जो पुरवठा होत होता कंपनीमार्फत जिल्ह्याला आणि जिल्ह्यामार्फत आपल्या गावाला एजन्सीला तो त्याच प्रमाणात होतोय आज पण बुकिंग वाढल्यामुळं सिलेंडर सप्लाय होण्यास ते होते। आता सध्या शहराला 25 दिवस केलंय आणि ग्रामीणला 45 दिवस केलंय। ओटीपी आल्यानंतर साधारण किती दिवसात आपल्याकडून गॅस वितरण होते आहे काय सांगा? ओटीपी म्हणजे प्रथमतः कस्टमरची केवायसी करणं हे बंधनकारक आहे असं कंपनी आणि भारत सरकारच्या नियमानुसार म्हणता येते। त्यामुळे ते आपल्याला करावं लागतंय। परंतु ज्याची केवायसी झाली ती चेक करतो आणि ज्याची बुकिंग आहे त्याच्यानंतर त्याला ओटीपी येतो। त्याच्यानंतर त्याला दुसऱ्या या तिसऱ्या दिवशी लगेच सिलेंडर भेटून जाते। कोरोना काळात देखील आपल्या मोती पुष्प गॅस एजन्सीकडून वितरण पुरवठा व्यवस्थित सुरळीतपणे पार पडत होता, आता देखील चालू आहे, त्याबद्दल काय सांगा? त्यावेळेस आता आपलं गॅसचं काम असं असतं एकदम याचा विषय असतो हा सेन्सिटिव्ह थोडासा। त्याच्यामुळे प्रत्येक गृहिणीला गॅस हा आवश्यक पाहिजे असतो। कोरोनाच्या काळात पण इतकी महामारी आली होती तरी पण आमच्या गॅस परिवाराने मोती पुष्प तसेच सर्व स्टाफने सर्वांनी मेहनत घेऊन काम केलं होतं। तसंच नक्कीच आता पण युद्ध चालू असताना सुद्धा आपण तेवढ्याच काळजीने आणि तेवढ्याच याने आपण ग्राहकांना गॅस हा पुरवत आहोत। पुढील काळात अजून चांगली सुविधा करण्यासाठी काय आपल्या एजन्सीकडून नियोजन आहे का? नियोजन असंच आम्ही आता ग्रामीणला सुद्धा शहरासारखंच प्रथम आपण बुकिंग करावी, त्यानंतरच आपण बुकिंग झाली की आपल्याला सिलेंडर हे घरपोच मिळत जाईल। कुणीही गॅस एजन्सीला किंवा गोडाऊनला येऊ नये हीच आपल्याकडून ही राहील, तुमच्या मार्फत त्यांना आव्हान राहील। जाता जाता गिरणारे मधील ग्राहकांना नागरिकांना आपण काय आवाहन कराल? गिरणारे ग्राहकांना वगैरे यांना असं आहे, फक्त आपलं बुकिंग करा, सिलेंडर येतंय, सिलेंडर जसं आलं ज्याची बुकिंग 45 दिवसांनी झाली का त्याला बुकिंग झाल्यानंतर लगेच सिलेंडर मिळून जाणार असं नागरिकांना माझ्या मोती पुष्प भारत गॅस परिवार तसेच सर्व भारत गॅस कंपनीतर्फे आव्हान आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।